श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ की ज्यांनी या ग्रंथरूपाने प्रपंचाचा व परमार्थाचा उपदेश करून भक्तांना कृतार्थ केले आणि आपल्या हाती घेतलेल्या कार्याचा उद्देश साधून घेतला। त्यांचा हात मस्तकावर पडताच ते तात्काळ शक्तिपात करतात आणि गुरु व शिष्य यातील भेदांचा निपात करून शिष्याला न मिळणारी वस्तूही मिळवून देतात। मी तूपणाची वेगळी भावना घालून साष्टांग नमस्कार करून त्यांना अनन्यपणे शरण जातात। ते आपल्याला आलिंगन देऊन हृदयाशी धरतात। समुद्र व नदी नावाने वेगळी असतात, परंतु पावसाळ्यात एकमेकांचा संगम होताच त्यांचे दृश्य स्वरूप एकच होऊन जाते आणि त्यांच्यात यत्किंचितही वेगळेपण शिल्लक राहत नाही। त्याच मनाच्या वृत्तीने सद्गुरू साईनाथांना अनन्य भक्तीने शरण गेले असता तेही भक्तांची उत्तम भक्ती पाहून आपले मोठेपण त्यांना बहाल करतात। दिनांवर दया करणाऱ्या श्री साईनाथा तुझा जय जयकार असो। अत्यंत प्रेम करणाऱ्या साईनाथा, भक्तांचा उद्धार करण्यासाठी अखिल ब्रह्मांड माळेला व्यापून तू शिर्डीला निराळा बसतोस। जमिनीवर जाते मांडून पाय पसरून एका संताला दळण दळताना आणि जात्याचा खुंटा ठोकून एक वेळचे धान्य दळून बाहेर काढताना पाहून माझ्या मनाला आश्चर्य वाटले आणि तेच या ग्रंथाच्या निर्मितीला कारण झाले। मनात तीव्र इच्छा झाली की साईबाबांच्या अशा सर्व लीलांचे वर्णन केले तर पापांचा नाश होईल आणि भगवंत स्वतः प्रसन्न होईल। कारण भगवंताला आपल्यापेक्षा आपल्या भक्तांची कोणी केलेली स्तुती किंवा गुणवर्णन जास्त आवडत असते। सज्जन श्रोत्यांना शंका येईल किंवा माझे हे म्हणणे पुराव्याशिवायचे वाटेल तर त्यांनी भविष्योत्तर पुराण पाहावे, ज्या स्वतः त्रिपुरारींनी हेच सांगितले आहे। वस्तुतः ही सर्व साईचीच प्रेरणा आहे, परंतु लोकरूढी पाळून दाखवण्याकरता ग्रंथांच्या या रचनेला भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी संमती दिली। तेव्हापासून महिन्याला या श्री साई लीला मासिकांच्या अंकात साई समर्थांचा वृत्तांत मोठ्या प्रेमाने श्रोते ऐकत आहेत। साई हाच या कथेला संमती देणारा आहे, मला बुद्धी देणाराही तोच आहे आणि माझ्यात मूळ प्रेरणा उत्पन्न करणाराही तोच आहे। आपली कथा तोच सांगत आहे। हा हेमाडपंत स्वतःला वाटेल तसे कथानक रचित आहे असा संशय मनात धरू नका। श्रोत्यांना मी विनंती करतो की या चरित्राचे गुण किंवा दोष माझ्या माथी मारू नका। चांगले गुण असतील तरी ते साईंचेच आणि दोष दिसले तरी ते त्यांचेच असतील। मी तर दोऱ्यांच्या आधाराने नाचणारे कळसूत्री बाहुली आहे। सूत्रधाराच्या हातात बाहुल्याच्या दोऱ्या असतात, त्याला वाटेल ते रंगीबेरंगी अथवा नाना प्रकारचे दृश्य चरित्राला अनुसरून तो नाचवीत असतो। असो, ही प्रस्तावना आता पुरे। श्रोत्यांचे मन अति उत्सुकतेने भरलेले आहे। कथेचे कोणते नवल विषय आहे हे ते विचारतात। त्यांच्यासाठी गुरु आणि त्यांच्या भक्तांच्या महानतेचे वर्णन करूया। मागच्या अध्याय संपवताना पुढील अध्यायाची सुरुवात जशी साठवेल तशी सांगायचे ठरवले होते, ती आता आठवली म्हणून सांगतो। आता हे गोड आख्यान श्रोत्यांनी सावधानपूर्वक ऐकावे। भक्ताने प्रेमाने जेवू घातले तर साईंना अत्यंत समाधान वाटते। तान्ह्या बाळाला त्याच्या आईला जसा प्रेमाचा उमळा असतो तेव्हा साईनाथ आपल्या भक्ताला अनुभव देतात। भक्त कोठेही राहत असला तरी त्याच्यासाठी ते धावत येतात। त्यांचे हे उपकार कोणाला फेडता येतील बरे? शरीराने शिर्डीत वावरत असत, परंतु त्यांचे हिंडणे फिरणे तिन्ही लोकात असे। याविषयीची गोड हकीकत शांत चित्ताने ऐका। भक्तश्रेष्ठ बाळासाहेब देव ज्यांची साईचरणी गाढ श्रद्धा होती, त्यांची आई सर्वांचे कल्याण होण्यासाठी नेहमी व्रतवैकल्य करीत असे। तिच्या हातून नाना प्रकारची अनेक व्रते घडली होती, परंतु ती सर्व यथास्थित संपूर्ण व्हायला त्यांचे उद्यापन राहिले होते। व्रताची नियोजित संख्या पूर्ण झाल्यावर त्यांचे उद्यापन करावे लागते, नाहीतर पदरी पुण्य पडत नसते आणि ती व्रते त्याशिवाय अपूर्णच राहतात। देवानी आईच्या 25-30 व्रतांच्या उद्यापनासाठी 100-200 ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रण दिले। उद्यापनासाठी दिवस ठरवला आणि साईबाबांना आमंत्रण करण्यासाठी बापूसाहेब जोगांना पत्र लिहिले। पहा, आपण आल्याशिवाय उद्यापनाची सांगता होणार नाही, तेव्हा माझी ही प्रार्थना मान्य करून या दिनाला आभारी करावे। मी तर सरकारचा नोकर आहे, पोटासाठीही चाकरी करतो, त्यातूनच साधवेल तितका परमार्थ करतो हे आपण मनात जाणताच आहात। डहाणहून इतक्या दूर शिर्डीला स्वतः येण्यास मी लाचार आहे, तरी आपण या आमंत्रणाचा स्वीकार कराल अशी मला फार आशा आहे। अशा प्रकारे देवांचे पत्र बापूसाहेब जोगांनी बाबांना संपूर्णपणे ऐकविले आणि म्हणाले की देवांचा हा कार्यभाग आपण व्यवस्थितपणे साधून द्यावा। बाबांनी देवांचे हे शुद्ध भावाचे आमंत्रण सर्व ऐकून घेतले आणि म्हणाले, ज्याला माझी आठवण असेल त्याची मीही सदा आठवण करीत असतो।
मला गाडी, घोडी, विमान किंवा आगगाडी लागत नसते. जो मला प्रेमाने हाक मारतो त्यांच्या पुढे मी तात्काळ प्रगट होतो. तू, मी व तिसरा एक असे तिघे मिळून आपण जाऊया. त्याप्रमाणे पत्राचे उत्तर पाठवून दे. पत्र लिहिणाऱ्याला आनंद होईल. जे जे बाबा बोलले ते ते जोगानी देवांना कळविले आणि बाबांच्या कधीही खोटे न ठरणाऱ्या शब्दांनी देव फार खुश झाले. देवांची पूर्ण खात्री झाली की बाबा आता नक्की येतील. परंतु हे जेव्हा प्रत्यक्षात अनुभवास येईल तो दिवस सोन्याचा म्हणावा लागेल. तसेच देवांना हेही ठाऊक होते की शिर्डी सोडून बाबा 3च गावी जात असत आणि तेथेही क्वचितच ते जात असत. सदा शिर्डीतच ते राहत असत. सटी सामाही मनात आल्यास राहत्यास जात, तर कधी रुई किंवा निमगावात जात. याखेरीज त्यांची वस्ती सतत शिर्डीतच असायची. या 3 गावांपलीकडे ते केव्हाही कोणाकडेही जात नसत. मग ते इकडे लांब डहाणूला माझ्याकडे कसे येतील? परंतु ते श्री विष्णूंचे पूर्ण अवतार आहे. इच्छा झाल्यास मनाला वाटेल तेथे कोठेही जाऊ शकतात. त्यांचे येणे जाणे लोकरीत किंवा रूढी म्हणून असते. खरे पाहिले तर ते आत बाहेर सर्व ठिकाणी भरलेले आहेत. त्यांचे शिर्डीहून येथे येणे किंवा येथूनच शिर्डीला परत जाणे या दोन्ही गोष्टी आकाशाला सुद्धा कळणार नाहीत. ते पूर्णपणे आतून व बाहेरून त्याला व्यापून आहेत. बाबांची हालचाल अशीच समजण्यास कठीण असते. सर्व हलणाऱ्या व न हलणाऱ्या वस्तूंमध्ये ते भरलेले आहेत. त्यांना कुठले आले आहे येणे जाणे? लहर येईल तेथे ते प्रगट होतात. असो, याआधी 1 महिन्याच्या सुमारास एक संन्यासी डहाणू रेल्वे स्टेशनावर आपल्या कामासाठी स्टेशन मास्तरांकडे आला. तो गोशाळेचा प्रचारक व तसाच एका गायीच्या संस्थेचा स्वयंसेवक असून संस्थेची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी वर्गणी मागायला आला होता. मास्तराने त्याला युक्ती सांगितली. तुम्ही गावात जा, तेथे तुमची चांगली व्यवस्था होईल. तेथे मामलेदार आहेत, त्यांच्यापुढे हा विचार मांडा, म्हणजे शेठ सावकार मिळतील आणि तुमच्या कार्याला हातभार लावतील. एका मामलेदाराला आपल्या बाजूला बोलून घेतलेत की हा म्हणता धर्माच्या कामासाठी वर्गणी गोळा होईल. तुम्ही स्वस्त चित्ताने तेथे जा, असे मास्तर बोलले होते. तोच बाहेर घोड्याचे टाप वाजले आणि मामलेदार तेथे आले. ते गाडीतून उतरले आणि स्टेशनाच्या आत मास्तरांना भेटायला त्यांच्या खोलीत शिरले. तोच मास्तर संन्याशाला म्हणाले, मामलेदार येथेच आले की? घ्या आता, बोला काय ते. सुदैवाने ते तुम्हाला आयतेच भेटले आहे. त्यावर संन्यासानी मामलेदारांना आपल्या मनातली गोष्ट सांगितली. मग ते दोघे खोलीच्या बाहेर आले आणि तेथेच एका पेटीवर बसले. संन्यासी विनंती करू लागले, हे कार्य पार पाडले पाहिजे. गायीच्या रक्षणाचे धर्मकार्य आपण हाती घेतल्याशिवाय माझ्यासारख्या परक्या माणसाकडून हे कार्य तिळमात्रही सिद्धीस जाईल का? आपण तालुक्याचे अधिकारी आहात आणि मी तर हा असा भिकारी आहे. गायीची उपासमार टाळण्यासाठी लोकांच्या दारोदारी फिरत असतो. तुम्ही एक शब्द जरी टाकाल तर माझे काम चटकन होईल आणि तुम्हाला गोमातेचे आशीर्वाद मिळून तुमची कीर्ती निश्चितपणे वाढेल. संन्यासाची विनंती ऐकून देवानी त्यांना काय उत्तर दिले पहा. सध्या गावातले मोठे सावकार रावसाहेब नरोत्तम शेठ, ज्यांच्या हृदयात दुःखी प्राण्यांबद्दल मोठी दया असते व जे मोठे खटपटी आहेत, ते एक वर्गणी गोळा करीत आहेत. त्यात तुमच्या वर्गणीला जागा कोठून होईल सांगा बरे? ही वेळ तुमच्या उपयोगाची नाही. तेव्हा तुमच्या कामाचे मग पुढे पाहू. 2-4 महिने थांबून पुन्हा या, त्यावेळी मग काही करू. आज त्याला योग्य परिस्थिती नाही. असो. मग तो संन्यासी तेथून गेला आणि पुढे या गोष्टीला एखादा महिना झाला असेल. तोच तो टांग्यात बसून डहाणूला परत आला. देवांच्या दारासमोर परांजपे वकिलांचे घर होते. तेथे टांगा थांबल्यावर तो उतरताना दिसला. देवांच्या मनात शंका येऊन ते मुलाला म्हणाले, हाच की पूर्वी भेटलेला संन्यासी? वर्गणीसाठी आधीच आला की पुरा महिनाही झाला नाही. तोच तेथे का आला बरे? पूर्वीच्या सांगण्याला विसरला का? देवांच्या संशयाला हेच मूळ कारण झाले. संन्याशाने टांगा तेथे सोडला, थोडा वेळ घालविला आणि मग देवांच्या घरी येऊन काय म्हणू लागला पहा. 10 वाजण्याची वेळ होती. देवांची धांदल पाहून तो म्हणाला, मला पैशाची घाई नाही. आया हूँ न पैसे के लिए, आज तो हमको भोजन चाहिए. त्यावर देव म्हणाले, आओ, आनंद है, घर ये समझिए आपका. तेवढा संन्यासी म्हणाला, हमारे 2 बच्चे हैं साथ. त्यावर देव म्हणाले, बहुत अच्छी है बात. मग जेवणाला अजून उशीर होता म्हणून देव संन्यासाला विचारू लागले, कहाँ आपका उतारा है खास, जहाँ मैं तपास को भेजूं? तेव्हा संन्यासी म्हणाला, क्या जरूर, कब मैं आऊँ, किस घंटे में हाजिर रहूं, जब बोलोगे तब आता हूँ. मग देवाने सांगितले, अच्छा, बच्चे लेके साथ 12 घंटे होने के वक्त आओ, भोजन पाओ संत. असो. मग ते संन्यासी गेले आणि बरोबर 12 वाजता परत आले. तिघेही जेवायला बसले आणि पोटभर जेवून तृप्त झाले. स्वयंपाक तयार झाल्यावर ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या आणि यजमान देवानी परिवारासह आलेल्या संन्याशाला तृप्त केले. 2 जणांना घेऊन संन्यासी आपणहून आला.
तरी त्याच्या पूर्वीच्या कारणाने मायेचे आवरण पसरले गेले. त्यामुळे हा कोणीतरी अतिथी जेवणासाठी आला इतकेच देवांच्या मनाला वाटले आणि मनाच्या मोहाची वृत्ती बळावली. अशा प्रकारे जेवणे झाली. जेवणानंतर शुद्ध पाण्याचे आचमन करून उत्तरापोषण झाले. सुवासिक थंडगार पाणी पिणे झाले आणि मुखशुद्धी पार पडली. शिष्टाचार म्हणून देवानी सर्वांना आनंदपूर्वक बहुमानाने गंध फुले, पानाचे विडे व अत्तर गुलाब पाणी दिले. असो, अशा प्रकारे मंडळी घरोघरी गेली आणि संन्यासी आपल्या परिवारासह आपल्या ठिकाणी परत गेले. ते संन्यासी आमंत्रित नसताना अचानक येऊन जरी त्यावेळी जेवले तरी देवांना ते बाबा वाटले नाहीत आणि त्यांच्या मनात संशय राहिलाच. असे जरी प्रत्यक्ष घडले, न बोलवता आलेल्या तिघांना जेवणही वाढले तरी देवांची शंका राहिलीच आणि त्यांनी जोगांना बाबांच्या येण्याबद्दल पुरावा विचारला. उद्यापन पार पडल्यावर देवानी जोगांना पत्र लिहिले. असे कसे हो बाबा फसवतात? डहाणूला येण्याबद्दल त्यांनी खात्रीपूर्वक बोल कशाला बोलावेत? आपणही बरोबर याल. बाबांचे बोल खोटे ठरणार नाहीत. काहीतरी पुरावा दिसेल असे मला वाटणार नाही का? तरी ही अशी गोष्ट का झाली? माझीच का बरे निराशा केली? अत्यंत निष्ठेने वाट पाहिली परंतु काही अनुभव आला नाही. बाबांना प्रेमाने आमंत्रण दिले असता ते शरण आलेल्या मला येतो म्हणाले, परंतु झाले ते सर्व उलटेच. का ते मला मुळीच समजत नाही. माझी शिर्डीला येण्याची परतंत्रता अत्यंत काकुळतेने पत्रात लिहिली होती. तरी पण आपण डहाणूला येणार हे ऐकून मला मोठी धन्यता वाटली होती. ते ऐकल्यावर आपण कोणत्याही निमित्ताने व कोणत्याही रूपाने याल असे वाटले होते, परंतु तसे काही घडले नाही याचे मला विशेष आश्चर्य वाटते. जोगांनी हा सगळा वृत्तांत साईचरणी निवेदन केला तर बाबा आश्चर्यचकित होऊन काय म्हणाले. माझ्या पुढे पत्र उघडले असता पत्रातील मनाचे विचार वाचायला आधीच पुढे प्रत्यक्ष उभे राहतात. तो म्हणतो की मी माझ्या बोलण्याने येण्याची खात्री दाखवून त्याला फसवले. मग त्याला सांग, तेथे आलेला मला ओळखले नाहीस तर मला बोलवले होतेस तरी कशाला? लौकिकदृष्ट्या येथून मी हल्लो नाही, परंतु उद्यापनाचे जेवण जेवून आलो. दोघांसह येईन बोललो होतो तसा दोघांबरोबर गेलो होतो. जेवायला अजून अवकाश होता तेव्हा मी आधी एकटाच सावकाश आलो होतो. तुला माझ्या संन्यासाचा वेश आठवत नाही का? अशा रीतीने प्रथम मी आलो होतो. अचानक आलेला पाहून मी पैसे मागीन अशी तुझ्या मनात भीती वाटली नव्हती का? आणि तुझा तो संशय मी फेडला नव्हता का? दोघांना घेऊन फक्त जेवणासाठी येईन असे सांगून जेवणाच्या वेळी दोघांसह येऊन जेवलो नव्हतो का? पहा, माझ्या शब्दाकरता मी जीव देखील देईन, परंतु माझ्या तोंडचे शब्द कधी खोटे ठरणार नाहीत. साईनाथांनी असे म्हटल्यावर जोगांचा आनंद त्यांच्या हृदयात मावेना. बाबांनी दिलेला शब्द कधीही खोटा होत नसे हा सर्वांचाच अनुभव होता. नंतर जोगांनी एक सविस्तर पत्र लिहून मोठ्या खुशीने ही गोष्ट देवांना कळवली. देवानी ते पत्र वाचले आणि त्यांचे डोळे प्रेमाच्या उमाळ्याने झाकले गेले आणि साईबाबांना मी उगाच दोष दिला, माझा धिक्कार असो असे म्हणून मनाने ते लज्जित झाले. बाबांचा महिमा धन्य आहे, मला सर्व काही समजते, या अभिमानाचा धिक्कार असो, परंतु संन्यासी हे बाबाच होते असा अंदाज माझ्याकडून कसा व्हावा हे मला कळत नाही. कारण बाबांना शिर्डीला आमंत्रण पाठवले त्याआधीच त्या संन्यासाचे पहिले येणे झाले होते आणि तेही त्याच्या कामासाठी होते. त्याच्या भेटीचा उद्देश वर्गणी गोळा करण्याचा होता. त्याला मुदत दिली होती आणि 2-4 महिन्यांची पुन्हा येण्यास सांगितले होते. त्या संन्याशाने पुन्हा येऊन जेवण मागितले तर ते बाबा असतीलच अशी माझ्या मनाची भान्यता होईल का? मात्र बाबांचे एक म्हणणे होते की जेवणासाठी येताना त्यांच्याबरोबर 2 जण येतील. याची मला आठवण राहिली नाही. बाबांना आमंत्रण पाठवल्यानंतर जर त्या संन्याशाची पहिली भेट झाली असती आणि तीही फक्त जेवणासाठी तर माझी दृष्टी गोंधळून गेली नसती. परंतु तो आला गोरक्षणाच्या निमित्ताने, गायीच्या पोषणासाठी पैसे गोळा करण्यासाठी आणि साईबाबांना उद्यापनाचे आमंत्रण केले ते त्यानंतर. म्हणून असा मोह पडला आणि त्यामुळे असा प्रकार घडला. दोघांसह येऊन जेवला तरी तो संन्यासी मला अन्नार्थीच वाटला. पूर्वी ओळख नसलेला कोणीही दोघांसह जेवणाच्या वेळी अकस्मात आला असता तर ते खात्रीने साईच वाटले असते. परंतु या संतांची रीत अशीच आहे. त्यांची करणी आश्चर्यकारक असते आणि कधी न घडलेल्या लीला ते करतात. भक्तांच्या घरच्या कार्याची योजना ते स्वतः आधीच करून ठेवतात. भक्त अनन्यपणे त्यांच्या चरणी आसक्त झाला म्हणजे त्याच्या कार्यांची सिद्धी अशीच अचानक होत असते. संतांच्या कृतीची आपल्याला कल्पना नसते. चिंतामणी इच्छिलेली गोष्टच देतो, कल्पवृक्ष मनात आणलेली वस्तूच देतो, कामधेनू इच्छिलेले पदार्थच उत्पन्न करणारे असते, परंतु गुरुमाऊली कधी कल्पना न केलेल्या गोष्टीही देऊ टाकते. असो, या ठिकाणी बाबांना आमंत्रण केलेले होते आणि ते संन्यासाच्या रूपाने प्रगट झाले.
परंतु त्यांच्या लीलेच्या चमत्काराला पार नसतो. कधी कधी बोलवल्याशिवायही ते येतात, कधी छायाचित्राच्या रूपाने तर कधी मातीच्या मूर्तीच्या रूपाने आपोआप प्रगट होत असतात. अशा त्यांच्या कृपेला अंतच नसतो. याविषयीचा माझा अनुभव ऐकून श्रोत्यांना आश्चर्य वाटेल आणि साईबाबांच्या लीलेचा महिमा कळेल. माझी ही गोष्ट पूर्वी कधी न घडलेली अगदी विलक्षण आहे. कोणी हिला कथा म्हणत किंवा काल्पनिक गोष्ट म्हणून, खुशाल काही म्हणून, श्रोत्यांनी मात्र ती लक्षपूर्वक ऐकायला तयार व्हावे. आळस, झोप व थकवा टाकून सावधान होऊन ही कथा ऐकण्याचे दान मला द्या, म्हणजे माझे समाधान होईल. मनातील शोक, चिंता एक क्षण झुगारून स्वस्थ चित्ताने या कथांचे ऐकणे कामाला येईल. पुढे मनन व सतत चिंतन घडेल आणि तेथून पुढे प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होईल. परंतु या सर्वांना कथा ऐकणे हाच आधार आहे, तेच या सर्वांचे सार आहे आणि त्या योगेच सुख, दुःखे, उद्योग व चिंता यांनी भरलेला संसार निश्चितपणे पार केला जातो. इसवी सन 1917 मधील फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी बिछानात झोपेत असताना पहाटे मला एक स्वप्न पडले. साईचे कृत्य पहा. सुंदर संन्यासाचा वेश होता. मला दर्शन देऊन जागविले आणि म्हणाले, आज मी जीवाला येईन. स्वप्नामधले जागणे सुद्धा पूर्णपणे स्वप्नच असते, कारण झोपेतून उठल्यावर मी आठवण करू लागलो, डोळे उघडून पाहू लागलो तर त्या जागी साई नव्हते किंवा दुसरे काही नव्हते. क्षणापूर्वी ते स्वप्नच होते, जागेपणी मुळीच नव्हते. मनाची अशी खात्री झाल्यावर स्वप्नातील अवस्था आठवू लागलो. मला किंचितही विस्मरणाशिवाय अक्षर न अक्षर आठवले. आज मी जीवाला येईन हे साईबाबांचे स्पष्ट म्हणणे ऐकून माझ्या जीवाला आनंद झाला आणि ही बातमी बायकोला सांगितली. ध्यानी मनी साईचे चिंतन ही तर सततची सवय होती. साईबाबांचा असा 7 वर्षाचा सहवास होता, तरी ते कधी जीवाला येतील अशी आशा व कल्पनाही नव्हती. असो, बायकोला मी सांगून ठेवले की आज होळीचा सण आहे, पावशेर तांदूळ जास्त शिजवायला ठेवण्याची आठवण ठेवावी. तिला हे इतकेच सांगितल्यावर ती कारण विचारू लागली. मी म्हटले, आजच्या सणाला एक पाहुणा जेवायला येणार आहे. तर ती म्हणाली, कोण येणार आहे सांगा. तिला ते जाणण्याची मोठी उत्सुकता झाली, परंतु खरे कारण मी सांगितले तर ते थट्टेला निमित्त होईल हेही मला पूर्णपणे ठाऊक होते. तरी पण सत्याची फसवणूक होऊ नये म्हणून श्रद्धापूर्वक खरी गोष्ट तिला मी वर्णन करून सांगितली आणि म्हणालो, हे श्रद्धेवर आहे. जशी ज्याची मनाची समजूत असेल तशी एखादी गोष्ट त्याला खोटी किंवा खरी वाटत असते. सर्व प्रकारे हे मनावरच अवलंबून असते. अशा तऱ्हेने तिचा विश्वास पटवण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्या मनाला ते पटेना. ती म्हणाली, शिर्डीहून इतक्या दूर बाबा आपल्याकडे कशाला बरे येतील? आपल्या येथील जेवण ते काय आणि आपला होळीचा सण तो कसला? शिर्डीतले गोड पक्वान्न सोडून येथले उत्कृष्ट अन्न ते खातील का? अशा प्रकारे तिचे भाषण ऐकून मी म्हणालो, पावशेर तांदूळ शिजत ठेवायला किती त्रास पडणार आहे? पावशेर तांदळाची तुला काही कमी नाही. पाहुणे प्रत्यक्ष साईच येतील असे तुला मी म्हणत नाही, परंतु कोणाचे तरी येणे होईल हे मला खात्रीने वाटते. मग तू मनात कसेही मानून घे, मी त्याला साईसारखेच मानेन. फार कशाला, मी त्यांना दुसरे कोणी न मानता प्रत्यक्ष साईच मानेन आणि माझे स्वप्न खरे ठरेल. असो, आमचे खसे बोलणे झाले. पुढे दुपारची वेळ आली. यथाविधी होळीची पूजा आटोपल्यावर जेवणाची ताटे मांडली. मुली, जावई, नात, नाती, इष्टमित्र वगैरेंची ताट पाटांसह पंक्ती मांडल्या आणि चित्रविचित्र सुंदर रांगोळी घातल्या. त्यातच एका मुख्य रांगेत मध्यभागी एक पाट मांडला आणि इतरांसारखे साईबाबांसाठी एक ताट वाढले. ताटाभोवती रंगीबेरंगी तजेलीदार रांगोळी घातली. प्रत्येक जेवणाऱ्याला तांब्या, पंचपात्री व पळी ठेवली. सर्वांच्या त्या मेळाव्यात सर्व काही एकसारखेच ठेवले होते. पापड, सांडगे, कोशिंबिरी व शोभूत दिसणारी लोणची व रायती वाढली. नाना प्रकारच्या भाज्या, खीरही वाढल्या आणि बहुतेक सर्व तयारी झाली. 12 वाजलेले पाहून जेवणारे सोवरी नेसले आणि एक एक पाटावरून बसले. तरी सुद्धा आणखी दुसरे कोणी आले नाही. सर्व पाने जेवणाऱ्यांनी भरून गेली. भात, पोळी व वरण वाढले. मध्यभागातील रिकाम्या ताटाशिवाय त्या ठिकाणी कसलीही कमतरता नव्हती. कोणी पाहुणा किंवा अतिथी येईल म्हणून रस्त्याकडे लक्ष लावले. शेवटी माझ्या मनात शंका आली की वाट तरी किती पाहिजे, म्हणून मी दाराला कडी घातली. घाईने अन्नशुद्धी वाढली आणि नैवेद्य दाखवून वैश्वदेवातील नाना प्रकारच्या अन्नार्पणाची वेळ आली. आता ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा असे म्हणून 5ही प्राणांना आहुती दिली. इतक्या जिन्यावर पावले वाजली आणि कोणीतरी रावसाहेब कोठे आहेत असे म्हटले. जेवणासाठी पाटावर बसलेली मंडळी स्वस्थ बसली आणि मी तसाच दाराजवळ गेलो. कोण आले म्हणून हळूच दाराची कडी काढली तर जिन्यावर 2 जण दिसले. त्यातील एक अल्ली अहमद होता, तर दुसरा संत मौलानाचा शिष्य इस्मू मुजावर नावाचा होता. दोघेही खूप आनंदात होते.
पाने वाढून मंडळी बसलेली आणि जेवणाची तयारी असलेली पाहून अल्लीने विनंती केली, त्रास दिला क्षमा करा. माझ्यासाठी आपण जेवणावरून उठून आलेले दिसता. पंक्तींची मंडळी देखील हात आवरून आपल्यासाठी खोळंबून राहिली आहेत. तर आपली ही वस्तू घ्या. फुरसत झाल्यावर मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि याविषयीची अति आश्चर्यकारक नवलाची सर्व हकीकत जशी घडली तशी सांगेन. असे म्हणून बगलेतून एक पुडके काढून समोर टेबलावर ठेवून अल्ली त्यांच्या गाठी सोडू लागला आणि वर्तमानपत्राचे आच्छादन काढताच लगेच साईची मूर्ती दिसली. तो म्हणाला, ही वस्तू आपण ठेवा. माझी ही एवढी विनंती मान्य करा. साईची तसबीर पाहताच माझ्या शरीरावर रोमांच उठले. त्यातील बाबांच्या चरणावर मी मस्तक टेकले आणि प्रेमाच्या व आनंदाच्या अतिरेकाने माझा कंठ दाटून आला. मला मोठा चमत्कार वाटला की साईची ही लीला किती अद्भुत. असे हे चरित्र दाखवून त्यांनी मला पवित्र केले. माझ्या मनात मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली की अल्लीने ही तसबीर आणली कोठून. अल्लीने सांगितले की एका दुकानातून विकत घेऊन त्यांनी ती आणली आहे. नंतर ते दोघेजण एकही क्षण उभे न राहता म्हणाले, आम्ही आता जातो. आपण स्वस्तपणे भोजन करावे. या गोष्टीचे कारण आताच सांगू जाता मंडळींचे जेवण उगाच खोळंबून राहील, म्हणून मी ते नंतर सावकाश सांगेन. त्यांचे म्हणणे मलाही योग्य वाटले. तसबीर आली हाच हर्ष आणि त्यातच मी गर्क झालो. त्या दोघांचे आभार मानून मी म्हणालो, बरे आता आपण यावे. आम्ही ही तसबीर येथे आताच येण्याचे कारण नंतर सांगू. असो, पुढे ते दोघे गेल्यानंतर पूर्वी साईसाठी निश्चित केलेल्या मध्यभागी ठेवलेल्या पाठाच्या आसनावर त्या तसबिरीची स्थापना केली. सर्वांचे मन सुखावले. साईबाबांचे कौशल्य खरोखर अतर्क्य आहे. त्यांनी तसबिरीच्या निमित्ताने येऊन स्वप्नातले आपले शब्द खरे केले. आलाच तर कोणी अतिथी येऊन पंक्तीत जेवायला बसेल हीच ज्यांची अपेक्षा होती त्यांना ही तसबीर आलेली पाहून किती आश्चर्य वाटले असेल. तसबिरीतील बाबांची सुंदर मूर्ती पाहून सगळ्यांना फार आनंद झाला आणि अनपेक्षित रीतीने हे सर्व कसे घडले याचे सर्व आश्चर्य करू लागले. असो, अशा प्रकारे तसबिरीची स्थापना झाल्यावर विधीपूर्वक अर्ध्यपात्यादी पूजन केले. भक्तिप्रेमाने नैवेद्य अर्पण केला आणि मग सर्वांनी जेवणाला सुरुवात केली. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक होळीच्या सणाला ही तसबीर अष्टोपचार पूजेसह हा शिष्टाचार करून घेत असते. तसेच देवारातील पूजेतील इतर देवांबरोबर ही दररोज पूजली जात असते. अशा या अपूर्व लीला साईबाबा आपल्या भक्तांना पदोपदी दाखवित असतात. असो, पुढे हे दोघे जण आज उद्या भेटू म्हणून 9 वर्ष निघून गेली तरीही कुठे दिसले नाहीत. शेवटी दैववशाने यावर्षी मी रस्त्याने सहज चालत असताना अल्ली महम्मद यांची गाठ पडली. भेट होता तसबिरीचे कौतुक विचारण्यास मी उत्सुक झालो आणि म्हणालो, का हो, इतकी वर्ष तुम्ही काहीच का बोलला नाहीत बरे. जशी पूर्वी तशीच आज अचानक आपली गाठ पडली आहे. सहज योग आला आहे. तरी ती तसबिरीची सगळी मौज मला सांगा. तुम्ही देखील श्री साईचे भक्त आहात हे सर्व मला ठाऊक आहे, परंतु त्याच दिवशी एकाएकी यावेळी तुम्हाला का वाटले बरे. त्यावर तो अल्ली महम्मद म्हणाला, सर्व हकीकत अतपासून इथपर्यंत तुम्हाला मी सांगतो, ती ऐका. साईची लीला पहा किती अपूर्व व आश्चर्यकारक आहे. या लीलेचा अर्थ काय, त्यातील बाबांच्या करणीचा हेतू काय आणि भक्तांचे मर्म काय हे सुसंगतपणे साईनाच ठाऊक. आपण एकमेकांनी मात्र त्या लीला अत्यंत कल्याणकारिक म्हणून कानाने ऐकाव्यात आणि तोंडाने गाव्यात. असो, आता पुढील भाग पुढील अध्यायात सविस्तरपणे वर्णन सांगू. श्रोतेजन आनंद पावतील. साईचे चरित्र हटकून फलदायक असते. कोणाचाही द्वेष न करणारे साई सदा आनंदाने परिपूर्ण असतात. त्यांचे सदा अखंड भजन करा, म्हणजे तुम्हाला सुख समाधान लाभेल आणि मन वासनारहित होईल. चातक पक्षी आपणा स्वतःसाठी मेघाला विनवितो, परंतु मेघ सगळ्या सृष्टीची तहान भागवितो. बाळासाहेब देव बाबांना आमंत्रण देतात तर बाबा भक्तांनाही हाक मारून बोलावितात. भक्तांच्या रांगेत श्रोतेही बसतात आणि उद्यापनाची कथा ऐकून साई सहवासाचा आनंद भोगतात आणि तृप्तीची ढेकर देतात. साईबाबा न बोलावताही कसे येतात, मातीच्या मूर्तीच्या रूपाने कसे प्रगट होतात, आपल्या दासांना कसे आभारी करतात आणि पदोपदी जागवितातही कसे, हे सर्व ते भक्त अनुभवतात. असो, हेमाडपंत साईंना शरण आले आहेत. पुढील कथेची हीच मांडणी आहे. साई आपले आपण यथेष्ट निरूपण करून ती मांडणी पुरी करून घेतील. शरण आलेल्यांना पाठीशी घालतात. यास त्यांच्या ब्रीदासाठी हेमाडपंत साईच्या पाठी मिठी घालतात आणि साईही त्यांना परत ढकलून देत नाहीत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उद्यापन कथा कथनम नावाचा 40वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय